राजनीति में मुर्दों को दफनाया नहीं जाता, उन्हें जिंदा रखा जाता है ताकि वक्त आने पे वो बोले। काल किरीट सोमय्या यांनी मुंबई तकला एक इंटरव्ह्यू दिला। त्यांच्या चावडीवर येऊन त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि किरीट सोमय्या यांचा तो इंटरव्ह्यू बघून मला राजनीति पिक्चरचा हा डायलॉग आठवला, मुर्दों को जिंदा रखा जाता है ताकि वक्त आने पे वो बोले। खासदारकीच्या तिकिटांचं वाटप झालेलं आहे। महायुतीमधल्या कोणाला कोणत्या जागा द्यायच्या हे ठरलेलं आहे, जवळपास ठरलेलं आहे आणि कोणाला कोणत्या नाही द्यायच्या हे पण आपल्याला कळून चुकलेलं आहे। जसं की भावना गवळी यांची जागा, यांचा पत्ता कट झाला आहे। हीच वेळ आहे जेव्हा मुर्दों को बोलने का वक्त मिला है। किरीट सोमय्या यांचा एक तथाकथित व्हिडिओ बाहेर आला आणि तो व्हिडिओ आल्यानंतर किरीट सोमय्या हे अज्ञातवासात गेले होते। ते कुठल्याच चॅनलला मुलाखत देत नव्हते, ट्विट करत नव्हते, काही पत्रकार परिषदा घेत नव्हते, हातोडा घेऊन कुठे जात नव्हते आणि अचानक जसं जागा वाटपात जोर धरू लागले आणि शेवटच्या काही जागांचं वाटप होणं बाकी आहे, ज्याच्यामध्ये शिंदे गटाच्या अनेक जागा अडकून पडल्यात, त्यावेळेला किरीट सोमय्या बाहेर येतात आणि इंटरव्ह्यू देतात। ते नुसतं इंटरव्ह्यू देत नाही, त्यातले दोन महत्त्वाचे मुद्दे हे काल हायलाईट झाले। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की खासदारांना, म्हणजे भावना गवळी यांचं उदाहरण घेऊन इथं सांगितलं की खासदारांना, जे शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले, त्यांचा पत्ता का कट केला जातोय आणि असंच पुढे आमदारांबरोबर देखील होऊ शकतं का। त्यामुळेच मी म्हणतोय खासदारांचं झालंय, अजून आमदारांचं बाकी आहे। एकनाथ शिंदे गप्प-बशी आणि त्यांचे खासदार आणि आमदार तोंडघशी। पाहूया मी असं का म्हणतोय ते या व्हिडिओमधून। नमस्कार, मी साईराज पवार। किरीट सोमय्या यांनी काल जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यातले दोन महत्त्वाचे मुद्दे असे होते, ते म्हणजे मुंबई तकमध्येच एका चर्चेचा हा मुद्दा होता, पण त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगितली गेली की त्यांच्यावर असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या कारवाया। मी त्याच्या पुढे जाऊन थोडं एक्सप्लेन करणार आहे। कसं आहे की किरीट सोमय्या यांचे जे दोन मुद्दे होते त्याच्यामध्ये एक असा होता की ज्यांच्यावर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्यावर केसेस चालू आहेत, म्हणजे जे कोणी आमदार खासदार ज्या शिंदे गटासोबत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपसोबत जाऊन बसलेत, सरकारमध्ये जाऊन बसलेत, त्यांच्यावर ज्या कारवाया चालू होत्या त्या काय आम्ही बंद केलेल्या नाही आहेत। अनेकांच्या ईडीच्या प्रॉपर्ट्या वगैरे जप्त झाले, ईडीने त्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे जप्त केल्यात, त्यामुळे असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही आहे की ते सगळे वाचलेत। ठीक आहे, हा मुद्दा आला होता कशामुळे की भावना गवळी यांचं तिकीट का कापण्यात आलं। आता भावना गवळी तुम्हाला माहीत असतील यवतमाळ वाशिमच्या खासदार आहेत, एक नव्हे 5 वेळा खासदार आहेत। अत्यंत कमी वयात असताना, म्हणजे साधारण 25-26 वर्षाच्या त्या होत्या, त्यावेळेला त्या पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या। आता त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे आणि त्याच्यामागे कारणं काय देण्यात आली आहेत, तर त्यांच्या अगेन्स्ट भारतीय जनता पार्टीने सर्वे केले होते, हे 8च्या 8 सर्वे त्यांच्या विरुद्ध गेले। हेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून जो निरीक्षक पाठवला होता ह्या जागेसाठी, त्याचा सर्वे देखील भावना गवळींच्या विरुद्ध गेला आणि त्यांच्याकडनंही असंच मत आलं की भावना गवळी निवडून येऊ शकत नाहीत। आता हे एक बोलायचा भाग झाला, पण याच्यामागे खरं कारणं अशी आहेत की भावना गवळी असतील, त्यांची जी प्रॉपर्टी जप्त केली होती, त्यांच्या जी संस्था होती त्या संस्थेचे त्यांचे चालक, संस्थेचे जे त्यांचे हस्तक होते त्यांना देखील अटक झाली होती। त्याच्यानंतर आत्ताच 2-3 महिन्यापूर्वीच त्यांच्यावर आयटीच्या कारवाया झाल्या आणि आयटीच्या नोटिसा त्यांच्यावर आल्यात। या सगळ्या घटना घडल्यानंतर जेव्हा भावना गवळींचं तिकीट कापलं जातं तेव्हा प्रश्न असा विचारण्यात येऊ शकतो की ह्या भ्रष्टाचाराच्या कारवायांमुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं का। याला स्पष्ट उत्तर हो किंवा नाही असं त्यांनी दिलेलं नसलं तरी आपण असं मात्र म्हणू शकतो की जे कोणी आज स्वतःची चमडी वाचवण्यासाठी, स्वतःच्या केसेस वगैरे मिटवण्यासाठी आज भाजपसोबत गेलेत ते पूर्णपणे वाचलेले नाही आहेत। आणि इथं खासदारांचं आज संपलं, म्हणजे खासदारांचे जे 12-13 खासदार शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले, त्याच्यापैकी 5 जागांवर 5 खासदारांचं, स्टँडिंग खासदारांचं तिकीट कट करण्यात आलं आहे। याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही, समजा आपण 15 जरी खासदार पकडले, जास्त जरी खासदार पकडले तरी 5-15 म्हणजे 33% आणि खरे आहेत 12 ते 13 खासदार, 13 खासदार त्यांचे। याचा अर्थ म्हणजे जवळपास 40% खासदारांचं तिकीट नाकारले। आता हाच रेशो जर त्याच रेशोने जाणार नाहीत भाजप, पण समजा हाच रेशो जर आपण वापरला आमदारांसाठी तर जवळपास 20% आमदारांना जरी तिकीट नाकारलं तर तुम्हीच कॅल्क्युलेट करा की 40 आमदारांपैकी किती आमदारांना पुन्हा तिकीट मिळणार आहे। आता हा मुद्दा झाला किरीट सोमय्या यांनी जी गोष्ट मांडली आणि त्याच्यानुसार भ्रष्टाचारामुळे जर कोणाची तिकीट कापली वगैरे 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 तर, पण याहून पुढे माझ्या डोक्यात जी विचार येतोय आणि मला जे वाटते ते तुम्हालाही वाटते का, तुम्हालाही ते गोष्ट पटते का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। की समजा विचार करा, एखादी खासदारकीची जी एक कॉन्स्टिट्युएन्सी, एक लोकसभा आहे, त्याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 आमदारकीच्या जागा येतात। ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जे पाहतोय की भाजपने काय स्ट्रॅटेजी केली, तर भाजपने ज्या जागा भाजपला मुळात नव्हत्याच पाहिजे, म्हणजे त्यांना त्या जागा फार आग्रही नव्हते, त्या जागा पहिल्यापासून शिवसेनेसाठीच होत्या, अशा जागांवर भाजपने क्लेम लावला आणि तो क्लेम भाजपने लवकर सोडला। म्हणजे कसं, मला समजा हा आंबा नकोच आहे, पण भावंड सगळे बसले, 5 आंबे आहेत, पण ह्या 5 आंब्यापैकी 5 भावंड 5 आंबे खायला बसले,
मला हा आंबा नको आहे कारण हा छोटा आहे, मला दुसरा मोठा आंबा पाहिजे. पण मी सगळ्यात पहिला बोट लावणार की मला हाच आंबा पाहिजे. म्हणजे माझी लहान भावंडं काय म्हणणार, नाही 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 मलाच पण तोच पाहिजे, मला पण तोच पाहिजे. आणि मग हा मोठा भाऊ आपला तो छोटा आंबा घेतो आणि या लहान भावांना देतो. अशीच परिस्थिती भाजपने आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत जागा वाटपाला सुरुवातीपासून केली. म्हणजे ज्या जागा शिंदेंच्याच होत्या, भाजपला त्या नकोही होत्या, त्या शिंदेंनाच जाणार होत्या. त्यांचं रेटिंग, अप्रुव्हल रेटिंगही चांगलं होतं. म्हणजे तिथले सर्वेही बऱ्यापैकी आले होते की हे खासदार निवडून येऊ शकतात. त्यांना त्या जागा देण्यातच येणार होत्या. पण त्यासाठीच भाजपने एवढं बार्गेनिंग करवलं की अजून देखील कल्याण असेल, त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, ह्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे. आता याच्यात मला सांगायचं काय की आता लक्षात घ्या, आपण एक उदाहरण देखील बघूया. उदाहरण पाहता जर ठाणे जिल्ह्याचं आपण उदाहरण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की कुठले विधानसभा क्षेत्र येतात. या विधानसभा क्षेत्रामध्ये जर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन सोडले तर सगळ्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. ठीक आहे, मंदा म्हात्रे असतील, नाईक असतील, हे सगळे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ तसं पाहायला गेलं तर भाजपचाच वर्चस्व असलेला बालेकिल्ला, भाजपचंच वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे जर आपण विधानसभांचा विचार केला तर. मग आत्तापर्यंत कसं होत होतं, जेव्हा ठाकरे ब्रँड होता, उद्धव ठाकरे होते, त्यावेळेला एक वर्चस्व असल्यामुळे हा खासदारकीसाठी हा जो लोकसभा मतदारसंघ होता हा शिवसेनेकडे राहत होता. आता परिस्थिती अशी झाली आहे की जो डिफिकल्ट बॅट्समन होता भाजपसाठी उद्धव ठाकरे, की ज्यांच्यासमोर हे जागा ते सोडवून घेऊ शकत नव्हते स्वतःला. आणि याचं खरं कारण असं देखील आहे की भाजपला कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर ठाणे असेल, याच्या भागांमध्ये एक पहिल्यापासूनचा म्हणजे संघाच्या काळापासूनचा, जनसंघाच्या काळापासूनचा एक बेस राहिलेला आहे. त्यामुळे तो जो भाजपचा कार्यकर्ता, संघाचा कार्यकर्ता तिथे डोंबिवली खास करून जसं आपण म्हणू शकतो जिथे पहिल्यापासून राबतोय, त्याला हे एक स्वप्न आहे त्यांचं की इथे आपलं वर्चस्व असावं. कारण इथले खासदार देखील आपण मेहनत करतोय आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदींचा चेहरा आहे म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे आज जेव्हा ते साध्य करायचं होतं तेव्हा उद्धव ठाकरे असताना ते होत नव्हतं. आणि आज जेव्हा उद्धव ठाकरे नाही आहेत त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी जशी आळीमिळी गुपचिळी केली आहे, त्यानंतर मात्र भाजपसाठी हे करणं अत्यंत सोपं झालं आहे. मग आता जर विधानसभेला ठाणे लोकसभा असेल, कल्याण लोकसभा असेल, त्यानंतर इतर कोकणात असेल. आता कोकणातलं उदाहरण घ्या. कोकणामध्ये नारायण राणे हे राज्यसभेवरचे जे खासदार होते त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली नाही आणि त्यांना आता लोकसभेत उतरवण्यासाठी सांगितलं आहे. मग आता हे का केलं आहे तर लोकसभेच्या त्या मतदारसंघाचं जर तुम्ही गणित पाहिलं तर तिथे शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 2 आमदार आहेत, त्याचसोबत भाजपचे आमदार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये जर उद्या खासदार जर समजा भाजपचा निवडून आला, म्हणजे उद्या समजा नारायण राणे जर निवडून आले, मला वाटत नाही ते येतील, पण तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. समजा येऊ पण शकतील, आता काही केंद्रीय मंत्रीत वगैरे, लघु उद्योगाचे ते मोठे मंत्री आहेत. पण जर समजा ते निवडून आलेच तर त्यांच्या अखत्यारीत, त्यांच्या वर्चस्व असताना पुढचे 6 महिने त्या लोकसभा क्षेत्रातल्या ह्या सर्व विधानसभा क्षेत्रांवर प्रचंड दबाव टाकला जाईल आणि एकतर त्यांना आपल्या बाजूला वळवलं जाईल किंवा शिवसेनेच्याच अगेन्स्ट म्हणजे NCPच्या अगेन्स्ट किंवा शिवसेनेच्या अगेन्स्ट तिथल्या स्थानिक भाजपच्या नेत्यांना प्रचंड बळ देण्यात येईल. आणि मग जर असं झालं तर अशा वेळेला तिथे असणारे जे कोणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांची परिस्थिती काय होईल. तुम्ही थोडं वरती या आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार करा. इथे भरत गोगावले आहेत. भरत गोगावलेंचं काय होईल. समजा जर तिथे आमदार म्हणून जर पुन्हा खासदार म्हणून जर पुन्हा सुनील तटकरेच निवडून आले, ज्यांच्यावर आता कुणी कितीही काही म्हणलं तरी भाजपचा पूर्णपणे वर्चस्व आहे आणि भाजप सांगतील, देवेंद्र फडणवीस सांगतील असंच ते करणार आहेत, ते भरत गोगावले यांच्याशी काय करतील किंवा खुद्द देवेंद्र फडणवीस काय करतील. कारण किरीट सोमय्या यांनी त्या मुलाखतीमध्ये एक गोष्ट अधोरेखित केली, ती म्हणजे की उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणं हे काम देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर सोपवलं होतं. तसं ह्यात काही मोठा गौप्यस्फोट नव्हता. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होतं की देवेंद्र फडणवीस, राम कदम झाले, त्यानंतर नितेश राणे कुटुंब झालं, त्यानंतर इकडे नवनीत राणा झाले, त्यानंतर आपले स्वतः किरीट सोमय्या झाले, यांच्यासारख्या मंडळींना पुढे करून कसे उद्धव ठाकरेंना टार्गेट करत होते हे आपण गेले जवळपास 2.5 ते 3 वर्ष पाहतोय आणि ते आता इथून पुढेही होणारच आहे. त्यामुळे त्याच्यात नवीन काही नव्हतं. नवीन हे की म्हणजे यात खरी गोष्ट अशी आहे की आज जर खासदारांची ही अवस्था केली तर उद्या विधानसभेमध्ये ह्या 40 आमदारांचं काय होणार आहे. याचे परिणाम आपल्याला काय दिसू शकतात तर समजा येणाऱ्या ह्या इलेक्शन झाली आणि ह्या इलेक्शनमध्ये जर असं दिसून आलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी मविया जी आहे यांचं जर प्राबल्य वाढलं, म्हणजे यांच्या जर चांगल्या प्रकारे जागा निवडून आल्या आणि भाजपला अपेक्षित असं यश नाही मिळालं, तर त्यावेळेला मात्र अशी परिस्थिती आपल्याला दिसू शकते की हे जे फुटलेले आमदार तिकडे गेलेत ते फुटलेले आमदार पुन्हा त्यांच्या मूळ पक्षामध्ये परत येऊ शकतात.
त्यांना घेतलं जाईल नाही जाईल हा पुढचा प्रश्न आहे, परंतु ही एक पॉसिबिलिटी नक्कीच राहते. दुसरी याहून मोठी गोष्ट होऊ शकते ती म्हणजे जर त्यांना परत नाही घेतलं आणि जर त्यांना एकदा दारं बंदच झाली आहेत तर त्यापेक्षा पुढचा एक पर्याय त्यांच्यासमोर राहतो की भाजपमध्ये प्रवेश करणं. आता तुम्ही मला सांगा, उद्या ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ घ्या, उद्या जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना जर स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करू शकली नाही आणि जर ते सिद्ध करू शकले नाहीत की ते शिवसेना म्हणून भाजपसाठी फायद्याचे आहेत, तर कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे ह्या दोघा-तिघांना, ह्या सगळ्या शिवसेना जी एकनाथ शिंदेंची आहे यांना सांगू शकतात की तुम्ही बाबांनो भाजपमध्ये विलीन व्हा, कारण वेगळं राहून तुमचा काही फायदा होत नाही आहे. उलट त्यांनी सिंपतीत जाते आणि उलट त्याने सगळी इकडेच उद्धव ठाकरेंकडेच जास्त लोक आकर्षिली जातात. आता याचं उदाहरण आणि याचं कारण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक कंपॅरिझन तुम्ही बघा. एका बाजूला आहे की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्याचा धनुष्यबाण, त्याचं पक्ष चिन्ह हे सगळं घेऊन चाललेले एकनाथ शिंदे ज्यांचे स्टँडिंग 13 खासदार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहेत उद्धव ठाकरे ज्यांचा पक्ष चिन्ह सगळं गेले आणि त्यांच्यासोबत मला वाटतं साधारणतः 5 ते 6 खासदार आहेत. आता मला सांगा, अशी जी बायफर्केशन आहे, असं जेव्हा विभाजन झाले त्यावेळेला जे कोणी आपापल्या युतीत असतील, म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, तर बार्गेनिंग पॉवर कोणाकडे जास्त हवी होती? जर कागदोपत्री पाहिलं तर अर्थात एकनाथ शिंदे यांच्याकडे हवी होती, कारण खरी शिवसेना त्यांची आहे, त्यांच्याकडे 13 खासदार आहेत, नाही जास्त तर निदान 13 जागा तरी आपण आपल्या टिकवाव्यात. आणि त्यांनी बरं ते वचन दिलं होतं, बरं त्यांनी ही शपथ घेऊन सांगितलं होतं की माझ्यासोबत आलेले 13 खासदार 40 आमदार यांची मी खासदारकी आमदारकी टिकवणार आणि निवडून आणणार. आता ते संपलं समजा, पण आता लक्षात घ्या की जेव्हा ऑन पेपर जेव्हा आपल्याला दिसतंय की एकनाथ शिंदेंचं पारडं जड हवं होतं, तिथं परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. तिथं एकनाथ शिंदे कुठल्याच बाजूने करू शकत नाही, कुठल्याच बाजूने आरेला कार्य करू शकत नाही. म्हणजे जी शिवसेना आत्तापर्यंत भाजपला जागा वाटप करायची, जी शिवसेना आत्तापर्यंत स्वतःला हव्या तेवढ्या जागा घेत होती, निदान असं कार्यकर्ते त्यांच्या शिवसैनिकांना तरी वाटत होतं, तो समज होता, त्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख हे तथाकथित शिवसेना प्रमुख हे आज स्वतःच्या स्टँडिंग खासदारांची जागासुद्धा वाचवू शकत नाहीत. जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणला जातो कोकण, त्या शिवसेनेमध्ये आज धनुष्यबाणावर लढणारा एकही खासदार की एकही उमेदवार नाही. यातच खरी गोष्ट आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अधोगती कशी होणार आहे. त्यामुळे खासदारकीचे तिकीट वाटप जरी झालं असलं, भावना गवळींच्या जागी इतरांना दुसऱ्यांना उमेदवारी दिली असली, अजून इथे नारायण राणे यांना उमेदवारी दिली असली, याचं एक लार्जर पिक्चर आणि याचा एक जो परिणाम आपल्याला दिसणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर, तो पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. खासदारकी हे एक खूप मोठी इलेक्शन आहे, याला तितकंच महत्त्व आहे, म्हणजे किंबहुना जास्त महत्त्व आहे. देशाच्या सुरक्षेच्या या सगळ्या दृष्टीने याला महत्त्व आहे. एक नॅरेटिव्ह सेट होणार आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी विधानसभेपर्यंत. पण भाजपने आज जी खेळी केली ना, ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे मी जर भाजप समर्थक असतो तर मी आज एकनाथ शिंदे आणि यांची जी शिवसेना आहे याला जितकं नामोहरम करता येईल तितकं केलं असतं. कारण आत्तापर्यंत शिवसेनेने नेहमीच भाजपवर वरचष्मा ठेवला होता आणि आज जेव्हा त्या शिवसेनेचा कॅप्टन असा कमकुवत आहे, त्यावेळेला हीच ती संधी असते जिथं आज स्वतःचा पक्ष मोठा करायची एक ऑपॉर्च्युनिटी आज देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. आणि अनेक जण असे म्हणत होते बरं का की समजा खासदारकीला हे करतील, भाजप असं करतात कारण त्यांना निवडून आणायचं आहे, मोदींना पंतप्रधान करायचे, त्यामुळे हे त्याग करायला देखील तयार आहेत. पण तिकडे दिल्लीत नरेंद्र आहे, महाराष्ट्रात देवेंद्र आहे, हे विसरू नका. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला विधानसभा लागणार आहे त्यावेळेला सुद्धा असाच त्याग देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी करावा लागणार आहे. त्यामुळे दुसरं काही होणार नाही आहे. ह्या 40 पैकी 25 जरी आमदारांना तिकीट पुन्हा मिळालं तरी फार मोठं असेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी. आणि त्यातले निवडून किती येतात हे तर पाहण्यासारखंच होणार आहे. आणि अजिबात मला आश्चर्य वाटणार नाही जर पुढच्या येत्या काळामध्ये या 40 पैकी 25 ते 30 जणांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला किंवा उद्धव ठाकरेंकडे परत आले तर. तुम्हाला आजच्या विश्लेषणाबद्दल काय वाटलं हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. खासदारकीचा जागा वाटपाचा हा परिणाम विधानसभेवर कसा होईल हे तुम्हाला ज्या पद्धतीने वाटत असेल, तुमचं काही वेगळं मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.